आपटे कोणाला आहे 24 वर्षाचा हा पोर जो आहे, मुलगा जो आहे, तरुणांना प्राधान्य दिलं पाहिजे, मी पण समजू शकतो. पण कुठचाही एक्सपिरियन्स न असताना जो पुतळा बनवलेला आहे, आमच्या दैवताचा जो तुम्ही पुतळा बनवलेला आहे, एक तर पुतळ्याचं जर तुम्ही पाहिलं असेल तर ते महाराज वाटतच नव्हते. आणि जो पुतळा तुम्ही बनवलेला आहे, समुद्रकाठी जो पुतळ्याचं तुम्ही अनावरण केलं, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेमध्ये 1886 साली, म्हणजे 138 वर्ष वादळ झेलत आहे, पाऊस, कधी बर्फ, सगळं काही झेलत असतं वैभवजी, जाऊन पाहण्यासारखं आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 138 वर्ष तसंच तसं आहे, पण हा पुतळा 8 महिन्यात पडला. सिंधुदुर्ग किल्ला असेल, आपले अनेक गडकोट असतील, गेटवे ऑफ इंडियाला देखील छत्रपती शिवरायांचा पुतळा तिथे लावलेला आहे, अश्वरूढ पुतळा आहे. अजून काही झालं नाही, पण हा आपटे कोण आहे, हा फरार झाला कसा? जसं भाजपाने त्या रेवण नावाच्या राक्षसाला बलात्काराला पळू दिलं होतं, तसे आपटेला पळू दिलं का? हे आपटे कोण आहेत, कुठे गेले, हे आम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे. मुख्य गोष्ट हीच राहते. काल परवापासून आम्ही ऐकतोय की हे आपटे नावाचं जे एक तरुण माणूस आहे, तो कुठच्या तरी कोणाच्या तरी मुलाचा मित्र आहे, पैसे किती काढले वगैरे, ही सगळी गोडी गोष्ट आहे. पण ही सगळी जी घटना घडलेली आहे, मी आज तुम्हाला विचारत आहे, या घटनेने तुम्हाला चीड आली की नाही? दुःख झालं की नाही? वेदना झाल्यात की नाही? झाल्यात तर सगळ्यांना. आपण महाराष्ट्रातील माणसं आहोत, हे आपल्या अस्मितेला चिरायला प्रयत्न करतात, आपल्या आत्म्याला मारण्याचा प्रयत्न करतात, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही ह्याला उत्तर देणार की नाही देणार? तुम्हाला राग येणार की नाही? मिंदेन सारखं राहायचं नाही. ना तर मिंदे काय सांगतात, अरे वारा आला 45 स्पीड, राजकीय नेता जो निर्लज्ज असतो, टिपिकल राजकीय निर्लज्ज नेता दिसणार ते केसरकर साहेब, ते येऊन सांगतात ह्याच्यातून वाईटातून काहीतरी चांगलं होईल. मला भीती अशी यायला लागलेली आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधतायत, तिथे पण असा पुतळा बांधणार की काय? कारण सगळीकडे भ्रष्टाचार करतात. ह्यांना संविधानावर राग येतो, ह्यांना महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे, ह्यांना छत्रपती शिवरायांबद्दल द्वेष आहे. आणि म्हणूनच छत्रपती संभाजीनगर मधलं जे एअरपोर्ट आहे, त्या विमानतळाचं नाव आपण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ हे 4 वर्षापूर्वी केलं होतं. मोदी साहेबांनी परवानगी दिलेली नाहीये. जयंत पाटील साहेब, इथे गोव्यामध्ये मोपा एअरपोर्ट जे आहे, त्या एअरपोर्टचं नाव मनोहर पर्रिकर साहेब यांच्या नावाने दिलेलं आहे. अयोध्येमध्ये जे विमानतळ आहे, तिथे नाव याच भाजपाने महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिलेलं. द्या, कोणालाही आमचा विरोध नाही, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती संभाजी महाराज विमानतळ जे आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाला दिलेलं आहे, त्याचा तुम्हाला विरोध काय? एवढा महाराष्ट्र द्वेष काय? आणि म्हणून आजपासून आपल्याला ठरवायचं आहे की आजपासून आपला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हे सरकार पाडेपर्यंत, हे सरकार गाडल्यापर्यंत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जगायचं आहे, त्यांच्या मावळ्यांसारखं जगायचं आहे, आपल्या स्वराज्यासाठी जगायचं आहे. समोरून अब्दाली येतील, अफजल खान येतील, अनेक लोक, हे मोगल जे आहेत दिल्ली मधले भाजपवाले, हे आपल्या रांगावर येतील, धमकवण्याचा प्रयत्न करतील, ईडी, आयटी, सीबीआय आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांना डोळ्यात डोळे मिळून सांगा की आम्ही तुम्हाला घाबरत नाही, आम्ही दिल्ली समोर झुकणार नाही, झुकवं तर तुम्हाला झुकू, हा महाराष्ट्र झुकणार नाही. लढायला तयार आहात का? लढायला तयार आहात का? लढायला तयार आहात का? आजपासून सांगायचं, मिंदे सरकार, मिंदे सरकार, भाजप सरकार, भाजप सरकार, ओके सरकार, ओके सरकार, महाराष्ट्र द्वेष सरकार, मिंदे सरकार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जयंत पाटील साहेब.